आणि यानंतर बातमी आहे, गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली आणि याच पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलंय। दिंडोरी मतदारसंघामध्ये उमेदवारी कुणाला मिळणार याची चिंता कुणीही करू नये। गोकुळ झिरवळ याचा मी बाप आहे आणि तो माझा बाप नाही असं म्हणत तो माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही असं नरहरी झिरवळ म्हणाले। त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये गोकुळ झिरवळ हे नरहरी झिरवळ यांचं ऐकणार की महाविकास आघाडीकडून लढणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे। चिंता नका करू तुम्ही, कोणी चिंता करू नका। हो, पण मग काय तुमचं काय ठरलंय नेमकं? मी सांगतो ना, ते माझं पोरग आहे, मी त्याचा बाप आहे, तो माझा बाप नाही। मी त्याचा बाप आहे, तो माझा बाप नाही। मी त्याचा बाप आहे, तो माझा बाप नाही। तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार। तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता नवी मुंबई भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। माझ्या नादाला लागू नका, नाहीतर नाद खुळा करेन असं म्हणत मंदा म्हात्रेंनी थेट नाईकांना इशाराच दिलाय। मला वाटतं मी आमदार झालो का बिल्डर मला त्याचं पर्सेंटेज, पार्टनरशिप, रूम, दुकानं मला देईल, पण मी कोणालाच खाऊन देणार नाही। कारण आज सगळ्याचं रिडेव्हलपमेंटवर काय ऑफिसर काय टाकतात, आम्हीच काय आमदार बनणार। अरे तुमच्या बापाला मी हरवून बसलाय, तुम्ही काय इकडे मला मला बोलायलाच नाही लावलं पाहिजे होतं। मी आपली शांत तुमचं काम करत असते, पण माझ्या नादाला कोण लागलं तर त्याचा मी नाद पुरा केल्याशिवाय राहणार। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे संस्कार हे आमच्यावर नाही आहेत। त्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलून दे, त्यांनी बोलत राहावं। आम्ही नाईक साहेबांचे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहोत, त्यांनी बोलत राहावं आणि आम्ही काम करत राहावं आणि आम्ही काम करत राहणार।